नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। आजची सत्य घटना आहे पंजाबमधील। पंजाबच्या नवांशहर जिल्ह्यातील जाटली नावाचं गाव आहे आणि यात जाटली गावामध्ये उषा राणी ही आपल्या मुलीसोबत राहत होती। मुलीचं नाव अनिता असं आहे। आजच्या डेटला तिचं वय 16 वर्षाचं आहे। या उषा राणीचं पतीसोबत पटत नसल्यामुळे 5-6 वर्षापूर्वी आपल्या पतीला सोडलं आणि त्याला सोडचिठ्ठी दिली। त्यानंतर ही उषा राणी मुलीला घेऊन वेगळी राहू लागली। मुलीचं पालन पोषण ती चांगल्या प्रकारे करत होती। जे काम मिळेल ते काम ती करत होती, घर खर्च चालवत होती आणि आपल्या मुलीचा चांगल्या प्रकारे सांभाळ करत होती। उषा राणीची मुलगी देखील आता हळूहळू मोठी होऊ लागली होती। सगळं काही अगदी व्यवस्थित सुरू होतं। काही दिवसानंतर मात्र डिवोर्स झालेल्या या उषा राणीला आता एकटेपणा जाणवू लागला। तिला वाटू लागले की आता एखाद्या पुरुषाचा सहवास असायला पाहिजे। कुणीतरी आपलं सुख दुःख जाणून घेणारं, आपली काळजी घेणारी अशी व्यक्ती ती शोधू लागली होती। आणि याच दरम्यान राणीच्या आयुष्यामध्ये 23 वर्षाचा अविवाहित तरुण गुरविंदर सिंह उर्फ गोपी आला। दोघांच्या वयात खूप अंतर होतं, पण म्हणतात ना, प्रेम हे आंधळं असतं। तरी देखील गुरविंदर सिंह आणि या राणीमध्ये जवळीक वाढली आणि हळूहळू यांचे प्रेम संबंध सुरू झाले। उषा राणीला पती नसल्यामुळे हा गुरविंदर सिंह नेहमी राणीच्या घरी येऊ जाऊ लागला होता आणि या दोघांमध्ये गप्पा गोष्टी सुरू व्हायच्या। तासनतास हा राणीच्या घरी असायचा। मात्र राणीची जी मुलगी होती अनिता, वय वर्ष 16, हिला सगळं काही कळत होतं की आपली आई तिच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलासोबत नको ते कृत्य करत आहे, दोघात संबंध आहेत। हे अजिबात अनिताला आवडत नव्हतं। तिनं आपल्या आईला अनेक वेळा समजावून सांगितले की तू हे करत आहे हे खूप वाईट आहे, समाजात बदनामी होत आहे। तो एक तरुण मुलगा आहे, तुझ्यापेक्षा खूप लहान आहे, तुला शोभत नाही। मात्र ही उषा राणी मुलीचं ऐकत नव्हती। ती 23 वर्षीय गुरविंदर सिंहच्या प्रेमात वेडीपिशी झाली होती। पुढे या दोघांचे अनैतिक संबंध असेच सुरू राहिले। मात्र 16 वर्षाची उषा राणीची जी मुलगी होती अनिता, ही वारंवार विरोध करत होती। आता उषा राणी आणि गुरविंदर सिंहला भेटता येत नव्हते, बोलता येत नव्हते। आता या दोघांना मुलीचा खूप राग येऊ लागला। त्यांना वाटत होते की ही मुलगी आपल्या प्रेमात अडथळा आहे। मात्र या 16 वर्षाच्या अनिताने कधी विचार केला नसेल की जन्म देणारी आईच आपला घात करेल। उषा राणी आणि गुरविंदर सिंह या दोघांनी विचार केला की मुलगी जोपर्यंत आहे तोपर्यंत दोघांना भेटता येणार नाही। या मुलीला या जगातून कायमचं संपवलं तर आपल्या दोघात कसलाही अडथळा येणार नाही। बिनधास्त दोघांनाही पती पत्नीप्रमाणे राहता येईल। त्यानंतर उषा राणी आणि गुरविंदर सिंह यांनी मुलीला संपवण्याचा भयानक कट रचला। तारीख होती 29 मे 2026ची। या दिवशी सकाळी उषा राणी बाजारला निघून गेली। त्यावेळी उषाची मुलगी अनिता ही एकटीच घरी होती। याच संधीचा फायदा घेत उषा राणीचा प्रियकर गुरविंदर सिंह उषाच्या घरी गेला। त्यानंतर जे काही घडलं ते भयंकर घडलं। प्रियकर गुरविंदर सिंहने 16 वर्षीय अनिताचा करकचून गळा आवळला आणि क्षणातच या अनिताचा मृत्यू झाला। पोलिसांना सापडू नये या भीतीने अनिताचा मृतदेहाचे तुकडे केले आणि काळ्या कलरच्या मोठ्या बॅगमध्ये मृतदेहाचे तुकडे भरले आणि त्यानंतर बाईकवरती सुटकेस दोरीने घट्ट बांधली आणि गावापासून खूप लांब हुशियारपूर जंगलामध्ये घेऊन गेला। त्यानंतर त्या ठिकाणी सुटकेसला जाळलं, जेणेकरून पोलिसांना कोणताही पुरावा सापडू नये। मात्र गुन्हेगार हा कितीही हुशार असला तरी गुन्हेगार काही ना काही पुरावे सोडून जातोच। इकडे मुलगी घरी नाही म्हणून उषा राणीने रडण्याचा बनाव रचला आणि पोलीस स्टेशनला जाऊन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली। पोलीस तात्काळ आपल्या कामाला लागले। तपास सुरू झाला। घराच्या रस्त्यावरील अनेक CCTV फुटेज तपासले गेले। त्यावेळी पोलिसांना धक्काच बसला। त्या CCTVमध्ये स्पष्ट दिसलं की एक तरुण बाईकवर एक मोठी सुटकेस घेऊन जाताना दिसला। पोलिसांना या तरुणावर शंका आली आणि त्यानंतर शेवटी पोलिसांनी त्या बाईकचा प्लेट नंबरचा तपास केला आणि शेवटी पोलीस त्या तरुणापर्यंत जाऊन पोहोचले। हा तरुण होता 23 वर्षीय गुरविंदर सिंह, उषा राणीचा प्रियकर। पोलिसांनी लगेच गुरविंदर सिंहला अटक करून पोलीस ठाण्यात आणलं आणि त्याची चौकशी सुरू केली। चौकशी दरम्यान गुरविंदर सिंह रडू लागला आणि पोलिसापुढे त्याने आपला संपूर्ण गुन्हा कबूल केला। त्यानंतर प्रियशी उषा राणीला देखील पोलिसांनी घरून उचलले आणि पोलीस ठाण्यात आणले। त्यानंतर या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली। ज्या ठिकाणी अनिताच्या मृतदेहाचे तुकडे जाळले त्या जंगलामध्ये पोलिसांनी गुरविंदर सिंहला सोबत नेले आणि त्या मृतदेहाचे तुकडे आपल्या ताब्यात घेतले। पोलिसांनी दोन्ही आरोपीला अटक केलेली आहे। दोघांनाही 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। दोन्ही आरोपीला जे शिक्षा होईल ते होणारच,
मात्र एका निष्पाप मुलीचा जीव गेलेला आहे. विचार करण्याची गोष्ट आहे. केवळ वासनेमुळे या निर्दयी मातेने आपल्याच पोटच्या मुलीला इतक्या क्रूरतेने संपवलं आहे. स्वतःच्या घरी मुलगी ही देखील सुरक्षित नाही. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. प्रेम इतकं आंधळं असते की व्यक्तीला एवढं क्रूर बनवते की एक जन्म देणारी आई आपल्याच मुलीला क्रूरतेने संपवते. या मुलीचा काय दोष होता? ही महिला पूर्णपणे वासनेत बुडाली होती. हे प्रेम नाही तर वासना आहे. क्षणिक सुखासाठी मुलीचा जीव घेतला आणि स्वतः तुरुंगात जाऊन बसली. मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.